पुण्यातून एक धक्कादायक अपहरणाची घटना समोर आली आहे। तब्बल 1.5 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण करण्यात आले। मात्र पोलिसांनी वेळीच सापळा रचत आरोपींना अटक केली आहे। ही घटना स्वारगेट परिसरातील असून तक्रारदार व्यापारी गुलटेकडी भागात वास्तव्यास आहेत। 24 मार्च रोजी सकाळी ते नेहमीप्रमाणे आपल्या दुकानात गेले होते। दुपारी जेवणासाठी घरी येणारे व्यापारी त्या दिवशी परतलेच नाहीत। यामुळे कुटुंबीय चिंतेत असतानाच दुपारी 1च्या सुमारास अनोळखी क्रमांकावरून पत्नीला फोन आला। फोनवर स्वतः व्यापाऱ्यानेच माझे अपहरण झाले असून मला डांबून ठेवले आहे, माझ्या जीवाला धोका आहे असे सांगितले। त्यानंतर घाबरलेल्या पत्नीने तात्काळ स्वारगेट पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली। तक्रार मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत आरोपींचा माग काढला। तांत्रिक तपास आणि सापळा रचून रात्री उशिरा आरोपींना अटक करण्यात आली। काल संध्याकाळी आपल्याला याबाबतची माहिती प्राप्त झाली की पुण्यातल्या स्वारगेट भागातल्या एका व्यापाऱ्याचं अपहरण झालंय आणि त्याच्या घरच्यांपर्यंत 1.5 कोटी रुपयाची मागणी करणारे व्हॉट्सअप कॉल पोहोचले। त्यांच्याकडे ती मागणी केली जाते। या व्यापाऱ्याचे काही आर्थिक व्यवहार होते, यापूर्वीचेही व्यवहार होते आणि या सगळ्याचा मागोवा घेत असताना आपण वेगवेगळ्या लाईन्सवरती काम करत होतो, वेगवेगळ्या चेन्सवरती काम करत होतो। काम करत असताना पुन्हा एकदा या सगळ्या प्रकारामध्ये जे आरोपी होते त्यांच्याकडून पुन्हा कॉल्स प्राप्त व्हायला लागले की आमच्या पैशाची तुम्ही ताबडतोब तजवीज करा। पैशांची जी तजवीज होती ती तजवीज पूर्ण झाली असं भासवून त्या पैशांना आता कुठं सुपूर्द करायचं याबाबतची माहिती मागण्यात आली आणि मित्रमंडळ चौक या ठिकाणी एक सापळा रचण्यात आला। त्या सापळ्यामध्ये आपल्या युनिट 1, युनिट 2, युनिट 3, खंडणी 1, खंडणी 2 आणि इतरही क्राईम ब्रांचचे अधिकारी आणि स्टाफ हे त्याच्यामध्ये कार्यरत होते। यांनी अत्यंत शितफीने तिथं पैसे गोळा करायला आलेल्या 2 आरोपींना ताब्यात घेतलं। त्यांची नावं आम्हाला प्राप्त झाली आणि त्यांच्याकडून आम्हाला माहिती प्राप्त झाली की हा सगळा एकंदरीत अपहरणाचा प्रकार कोण करत आहे। तदनंतर संबंधित अपहृत ज्याचं अपहरण झालं होतं तो व्यापारी आणि त्याला अपहरण करणारे इतर 3 आरोपी या सगळ्यांना आम्ही ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेऊन स्वारगेट पोलीस स्टेशनच्या तपासासाठी त्यांना सुपूर्द केलं। याबाबत स्वारगेट पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल आहे। पैशाच्या देवाणघेवाणीचा जरी विषय असला तरी त्या सगळ्या प्रकारातून त्यांनी ही जी काही खंडणी मागण्याचा जो प्रकार केला होता याच्याबाबत पुढची कारवाई स्वारगेट पोलीस स्टेशन या ठिकाणी चालू आहे। या गुन्ह्याचा तपास स्वारगेट पोलीस स्टेशन मार्फत चालू आहे। यामध्ये आम्हाला झोन 2 यांचे इतर डीबी पथक आणि स्वारगेट पोलीस स्टेशन यांची सुद्धा भरपूर मदत मिळाली आणि आम्ही सुखरूपपणे या अपहृत व्यक्तीला त्याच्यातून सोडवू शकतो। या कारवाईमुळे अपहरणाचा कट उधळला गेला असून व्यापाऱ्याची सुटका करण्यात पोलिसांना यश आलंय। या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली। दरम्यान आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। पुणे पोलिसांच्या या तातडीच्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे।